कला दर्पण न्यूज। हुपरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण व विशेष सभांचं ऑनलाईन थेट प्रक्षेपण, ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि पारदर्शक प्रशासनाच्या मागणीसाठी अखिल भारत हिंदू महासभेने पुकारलेल्या आंदोलनाला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। मुख्याधिकारी अजय नरळे यांनी शहर प्रमुख संजय दादू पाटील यांना लेखी पत्र देऊन प्रशासनाची भूमिका स्पष्ट केल्यानंतर 14 ऑगस्ट रोजीचं प्रस्तावित बेमुदत आमरण उपोषण स्थगित करण्यात आलं। हिंदू महासभेने सभांचं थेट प्रक्षेपण, ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग, डिजिटल अभिलेख तसेच कार्यवृत्त व ठराव ऑनलाईन प्रसिद्ध करण्याची मागणी केली होती। मुख्याधिकारी अजय नरळे यांनी दिलेल्या लेखी उत्तरानुसार नगर परिषदेच्या सर्वसाधारण व विशेष सभांचं ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे। सभांचे संपूर्ण ध्वनी चित्रमुद्रण शासन परिपत्रकानुसार डिजिटल अभिलेखात जतन केलं जात आहे। सभांचे उपलब्ध व्हिडिओ, कार्यवृत्त आणि ठराव नगर परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत। हुपरी mcl.in या पोर्टलवर ठराव व सभा विभागातून नागरिकांना ही माहिती पाहता येणार आहे। तसेच हुपरी म्युनिसिपल काउन्सिल या अधिकृत YouTube चॅनलवरही सभांचे व्हिडिओ उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे। नगर परिषदेच्या विविध विभागांमध्ये आवश्यकतेनुसार CCTV कॅमेऱ्यांची व्यवस्थाही करण्यात आल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं। सभांचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण सुरू करण्याची मागणी प्रशासनाने नाकारलेली नसून त्यासाठीचा विषय सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने विचाराधीन घेण्यात येणार आहे। त्यामुळे मान्यता मिळाल्यानंतर नागरिकांना मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून घर बसल्या नगर परिषदेच्या महत्त्वाच्या सभा पाहता येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। सभांचे रेकॉर्डिंग, डिजिटल अभिलेख, ऑनलाईन कार्यवृत्त व ठराव तसेच CCTV व्यवस्थेबाबत प्रशासनाने लेखी माहिती दिली। त्याचबरोबर लाईव्ह स्ट्रीमिंगचा विषय सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी ठेवण्याचं आश्वासन दिल्याने हिंदू महासभेने 14 ऑगस्टचे प्रस्तावित आमरण उपोषण स्थगित केलं। आता प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार लाईव्ह स्ट्रीमिंगची सुविधा प्रत्यक्षात कधी सुरू होते याकडे हुपरीकरांचं लक्ष लागले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.